नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। सीपी मुंबई पोलीस भरती 2024 तर आज 24 ऑगस्टला सीपी मुंबईचं ग्राउंड झालं। तर आज भरती कशा प्रकार झाले सीपी मुंबईचं, या ठिकाणी किती वेळपर्यंत मुलांना आज बसून ठेवलं आणि मुलांनी आज कोणकोणत्या चुका केल्या, कोणकोणत्या गोष्टीचं तुम्हाला या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे आणि तुम्ही या ठिकाणी किती वाजता रांगेमध्ये लागले तर किती वाजेपर्यंत तुमचं ग्राउंड होणार आणि किती वाजता तुमचं या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो जो तुमचा रिपोर्टिंग टाइम किती वाजता आणि तुम्हाला किती वाजता रांगेमध्ये लागायचं आहे, तर याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी मुलांना एका डिटेल मध्ये 50 पैकी मुलांना किती मार्क्स या ठिकाणी पडत आहे, सरासरी मुलांना या ठिकाणी किती मार्क्स पडत आहे, किती मुलं या ठिकाणी रनिंग मध्ये कटत आहे, त्याचबरोबर किती मार्क्स या ठिकाणी मुलांना पडले 24 ऑगस्टला। त्याचबरोबर या ठिकाणी सुरुवात पासून शेवटपर्यंत काय काय प्रोसेस आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला डॉक्युमेंट कोणकोणते लागत आहे, किती वेळपर्यंत ग्राउंडच्या अंदर बसून ठेवला जात आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे की 24 ऑगस्टला सीपी मुंबई पोलीस भरती कशा प्रकारे झाले याबद्दल। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून सीपी मुंबई पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर सकाळी त्या ठिकाणी बॅच आहे, सकाळी 5 वाजताची बॅच आहे, सकाळी 7ची बॅच आहे, सकाळी 9ची बॅच आहे, सकाळी 11ची बॅच आहे, 1 वाजताची बॅच आहे, 2 वाजताची बॅच आहे, ठीक आहे। तर या ठिकाणी ह्या बॅच आहे, जर समजा तुम्ही तुमचा रिपोर्टिंग टाइम सकाळी 5 वाजताचा असेल तर तुम्ही 4 ते 3 वाजतापासून त्या ठिकाणी रांगेमध्ये लागा। जर समजा तुमचं लवकर ग्राउंड तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही जर 4-5 वाजतापासून रांगेमध्ये लागले तर तुमचं ग्राउंड 8-9 वाजेपर्यंत त्या ठिकाणी होणार आहे, ठीक आहे। आणि तुमचा रिपोर्टिंग टाइम या ठिकाणी सकाळी 9चा असेल, 7चा असेल, 11चा असेल, 2चा असेल आणि तुम्ही सकाळी 5 वाजता जर त्या पोलीस वाल्यांना दिसले रांगेमध्ये तर तुम्हाला ते दुसऱ्या रांगेमध्ये ते बाहेर करणार आणि तुम्हाला ते एकच सांगणार आहे की तुमच्या रिपोर्टिंग टाइमवर त्या ठिकाणी। तर म्हणजे तुम्हाला सांगायचं एवढं, जे 5 वाजताच्या नंतरचे ज्या बॅच आहेत तर त्या तुम्ही सकाळी 5 मध्ये रांगेमध्ये लागू नका, ठीक आहे। कारण की ते बाहेर करत आहे जे ज्यांचा दुसरी बॅच आहे त्यांची, ठीक आहे। सकाळी फक्त 5 वाजताचीच ते बॅच घेत आहे आणि तुम्हाला या ठिकाणी रांगेमध्ये किती वाजता लागायचं आहे, जर समजा तुम्ही सकाळी 7ची बॅच असेल किंवा सकाळी 9ची बॅच असेल, सकाळी 11ची बॅच असेल, ह्या 3 जर बॅच असेल तुमच्या, तर तुम्ही सकाळी 6 ते 7 वाजता त्या ठिकाणी रांगेमध्ये लागण्याचा प्रयत्न करा। तुम्ही जर सकाळी 6-7 वाजता रांगेमध्ये लागता तर 2-3 वाजेपर्यंत तुमचं त्या ठिकाणी ग्राउंड होणार आहे, ठीक आहे। आणि तुम्ही जर समजा त्या ठिकाणी 11चा टाइम असेल तुमचा रिपोर्टिंग टाइम आणि 10 वाजता जर तुम्ही रांगेमध्ये लागले तर 4-5 वाजेपर्यंत तुमचं या ठिकाणी ग्राउंड होणार आहे, कारण की ग्राउंडच्या अंदर जास्त वेळपर्यंत मुलांना बसून ठेवलं जात आहे। आणि तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो चुका कोणत्यानी करायच्या, तर पहा तुम्हाला जे म्हणजे अशा तुम्हाला रांगेमध्ये लागायचं आहे की तुमचं ग्राउंड एकदम उन्हीमध्ये नाही आलं पाहिजे, एक तर सावलीत आलं पाहिजे किंवा संध्याकाळी आलं पाहिजे, ठीक आहे। कारण की तुम्ही जेवढे लेट या ठिकाणी, जर समजा तुम्ही 2 वाजता जर गेले तर तुमचं ग्राउंड सगळ्यात लेट होणार आहे, म्हणजे 6-7 वाजेपर्यंत मस्त सावलीत तुमचं या ठिकाणी ग्राउंड होणार आहे। जर समजा तुम्ही या ठिकाणी 9-10 वाजता जर 6-7 वाजता जर रांगेमध्ये लागले तर दुपारी ग्राउंड होणार आहे तुमचं भरउन्हीमध्ये, ठीक आहे। तर भरउन्हीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो जास्त प्रॉब्लेम येते 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस, ठीक आहे। आणि तुम्ही 6-7 वाजता जर धावले ना तर तुम्हाला काहीच वाटणार नाही 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस, ठीक आहे। किंवा सकाळी जर तुम्ही धावले तर काहीच वाटणार नाही, ठीक आहे। आणि जास्तीत जास्त मी तुम्हाला सांगतो सिंथेटिक ग्राउंड आहे सीपी मुंबईचा, तर दुपारून तुम्ही त्या ठिकाणी शूज न धावा, ठीक आहे, बूट घालून धावा, बिना शूजचं तुम्ही दुपारून धावू नका, कारण की गरम राहते ते ग्राउंड, त्यामुळे पायाला जे इंजुरी व्हायची शक्यता आहे। सकाळी जर एकदम सावलीमध्ये तुमचं ग्राउंड होत असेल तर बिना शूजचं पळा तुम्ही, बेस्ट आहे, ठीक आहे। संध्याकाळी ग्राउंड येत असेल 7 वाजता तुमचं ग्राउंड होत असेल त्या ठिकाणी पहिला इव्हेंट, दुसरा इव्हेंट 1600 मीटर रनिंग, तर बिना शूजचं तुम्ही धावा रात्री 6-7 वाजेपर्यंत जर ग्राउंड होत असेल तर, कारण की बिना शूजचं धावलं तुम्ही एकदम बेस्ट आहे, ठीक आहे। कारण की बूट तरी त्यावर जास्त असा म्हणजे उचलत नाही, ग्रिप नाही भेटत, पण बिना शूजचं धावलं ना, मी मजाक नाही सांगत, एवढं खास रनिंग त्या ठिकाणी होते 1600 मीटर रनिंग। आणि 1 नंबर ग्राउंड आहे विद्यार्थी मित्रांनो घाटकोपरचं, ठीक आहे। कारण की ग्राउंड जास्त मोठं नाही विद्यार्थी मित्रांनो, छोटंच आहे, ठीक आहे। ग्राउंडच्या अंदरून धावण्याचा तुम्ही प्रयत्न करा, ह्या चुका करू नका। तर सकाळी या ठिकाणी मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिली, एंट्री द्यायच्या वेळेस त्या ठिकाणी काय होतं की हॉल तिकीट ते चेक करत आहे। मी तुम्हाला सकाळच्या बॅचची माहिती सांगत आहे या ठिकाणी। तर सर्वात अगोदर हॉल तिकीट चेक केल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवलं जात आहे। 5-6 रांगा त्या ठिकाणी 100-100, 50-50 मुलांच्या। सर्वात अगोदर मुलांना पोलीसवाल्यांनी काही सूचना दिल्या, तुमच्या बॅगेमध्ये काय असेल, बाम वगैरे झालं, काही औषध वगैरे तर काढून घ्या, कारण की समोर चेक होणार आहे। आणि हे झाल्यानंतर लगेच मुलांना एक रांग ते उठत आहे तिथून, आणि एक रांग उठवल्यानंतर समोर जे विद्यार्थी मित्रांनो एखादा घंटा त्या ठिकाणी उभं राहावं लागत आहे, कारण की एक मुलांची त्या ठिकाणी बॅग चेक केल्या जात आहे। तुमच्या बॅगेमध्ये काही बाम वगैरे असेल, स्लोन बाम वगैरे झालं, झंडू बाम वगैरे झालं, त्याचबरोबर काही गोळ्या वगैरे असेल तर त्या अगोदरच काढून घ्या, कारण की त्या सगळ्या डस्टबिन मध्ये त्या ठिकाणी जाणार आहे, ठीक आहे। त्या भेटणार पण नाही तुम्हाला।
तर ह्या गोष्टी तर तुम्ही लक्ष ठेवा। सर्वात अगोदर सोमवार त्या ठिकाणी एक मुलांच्या बॅगा चेक केल्या, बॅगा चेक केल्यानंतर आपले खिसे सुद्धा चेक करत आहे पोलीसवाले। आणि हे झाल्यानंतर सोमवार आपल्याला ते पाठवते मोठा टेंट टाकलेला आहे पांढऱ्या कलरचा, त्या ठिकाणी बॅगा ठेवायला लावते, त्या ठिकाणी त्याच्याच बाजूला संडास बाथरूमचे सुद्धा टेंट टाकलेलं आहे। ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, पाणी वगैरे भरपूर आहे ग्राउंडच्या अंदर। तर हे झाल्यानंतर त्या ठिकाणी आणखीन मुलांचे खिसे चेक केले जातात आणि त्या ठिकाणी टेबल नंबर आहे। तर टेबल नंबरमध्ये तुम्हाला चुकानी करायची की दुसऱ्या टेबल नंबरमध्ये बसायचं नाही, त्या ठिकाणी टेबल नंबर आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा प्रकारे, आणि त्याच्याच खाली रोल नंबर आहे। तर आपला जो रोल नंबर आहे आपला हॉल तिकीटवरचा जो रोल नंबर आहे, जो आपला नंबर आहे रजिस्ट्रेशन नंबर, तर त्याच्यानुसार तुम्ही बसण्याचा प्रयत्न करा। तुम्हाला जर ते समजत नसेल तर तिच्या पोलीसवाल्यांना पोलिसांना त्या ठिकाणी विचारा की मी कोणत्या टेबल नंबर पाशी या ठिकाणी रांगेमध्ये लागू, तर ते तुम्हाला सर्वांना सांगत आहे। ठीक आहे, तर ते त्यांच्या मताने तुम्ही ऐका आणि त्या टेबल नंबरवर तुम्हाला बसायचं आहे। आणि तिथंच नाही का एक मुलांचा त्या ठिकाणी नंबर लागत आहे, तिथं 2 घंटे मुलांना बसून ठेवला जातं। त्यानंतर मुलांचा नंबर लागत आहे, नंबर लागल्यानंतर आपल्या हॉल तिकीटवर ते शिक्का वगैरे देत आहे, शिक्का दिल्यानंतर आपला एक फोटो वगैरे ते घेत आहे, फोटो त्या ठिकाणी चिपकावं लागतं, आपले सिग्नेचर त्या ठिकाणी द्यावं लागतं। आणि हे झाल्यानंतर आपल्याला हाईटसाठी ते पाठवत आहे, तर हाईटसाठी सुद्धा एखादा घंटा त्या ठिकाणी बसून ठेवला जात आहे। 1 घंटा झाल्यानंतर त्या ठिकाणी हाईट घेत आहे, तर हाईटसाठी काय की आपल्याला शर्ट वगैरे काढायला लावत आहे, त्याचबरोबर शूज वगैरे बूट वगैरे काढायला लावता। आणि हे झाल्यानंतर त्या ठिकाणी डिजिटल मशीन आहे विद्यार्थी मित्रांनो हाईट मोजायची। आपण त्या ठिकाणी असं उभं राहिलो रांगेमध्ये, म्हणजे सावधानमध्ये आपल्याला तिथं उभं राहायचं आहे आणि आपली ते छाती वगैरे मोजत आहे। आणि हे सर्व झाल्यानंतर आपल्याला ते त्या मशीनमध्ये दाखवते की आपली तुमचं पाहून घ्या तुम्ही या ठिकाणी मोजमाप, तुमचं छाती किती आहे, तुमचं वजन किती आहे, तुमची हाईट किती आहे। आणि हाईटमध्ये सुद्धा भरपूर मुलं या ठिकाणी बाहेर होत आहे, 165 सेंटीमीटर हाईट त्या ठिकाणी लागत आहे। 165 सेंटीमीटरपेक्षा कमी असेल तर तुम्ही अपात्र केलं जाणार आहे, बाहेर केलं जाणार आहे। ठीक आहे, आणि छातीमध्ये सुद्धा भरपूर मुले कटत आहे, बाहेर होत आहे। ठीक आहे, तर हे झाल्यानंतर त्या ठिकाणी एक फोटो वगैरे आपला त्या ठिकाणी घेतला जात आहे कॅमेरामध्ये, आणि आपले सिग्नेचर घेता आणि आपल्याला ते समोर पाठवतं की त्या दुसऱ्या रांगेमध्ये तुम्ही लागा, त्या ठिकाणी चेस्ट नंबर दिला जात आहे त्या ठिकाणी। ठीक आहे, ते जवळपास 1000 मुलांची त्या ठिकाणी रांग आहे बसलेली, 1000-1500 मुलं त्या ठिकाणी बसले राहत आहे। आणि एक रांग त्या ठिकाणी 100-100 मुलांची उठवल्या जात आहे, 5-5 रांगा 6-6 8-8 रांगा त्या ठिकाणी उठवल्या जात आहे, कायच्यासाठी चेस्ट नंबरसाठी। आणि तिथंच मुलांना चेस्ट नंबर दिला जात आहे। चेस्ट नंबर दिल्यानंतर त्या ठिकाणी आपलं हॉल तिकीट ते व्हेरिफिकेशन होतं, हॉल तिकीट व्हेरिफिकेशनची थोडीशी प्रोसेस आहे, 2-3 मिनिटात ते होऊन जाते। हॉल तिकीट व्हेरिफिकेशनला जास्त टाइम लागत नाही। त्यानंतर आपल्याला 2 चिपा सुद्धा त्या ठिकाणी दिल्या जातात, पायाला लावायच्या, पायाला चिपा लावून द्यायच्या तिथं, आणि त्या चिपा सुद्धा आपल्याला स्कॅन करते त्या कॅम्प्युटरपाशी। दोन्ही चिपा स्कॅन केल्यानंतर आपला जे थंब वगैरे घेते, आपला आणखीन त्या ठिकाणी एक फोटो घेते आणि आपला एक सिग्नेचर घेते, आणि आपल्याला दुसरा त्या ठिकाणी एका डिटेलमध्ये आपल्याला पाठवते की तुम्ही त्या ठिकाणी बसा, त्या ठिकाणी बसायचं आहे। आणि बसल्यानंतर आपलं नाव घेते, आपलं नाव जे डिटेलमध्ये असलं तर त्या डिटेलच्या पोलीसवाल्याजवळ आपल्याला जायचं आहे आणि त्याच रांगेमध्ये आपल्याला लागायचं आहे। तर 2-2 पोलीसवाले जे एक डिटेल 50-50 मुलांची नेता इव्हेंटसाठी, तर पहिला इव्हेंट ते घेत आहे 100 मीटर, तर 100 मीटरला ते 4-4 मुलं ते सोडत आहे एका टाईमला। तर 100 मीटर तुम्हाला सांगतो एकदम स्पीडमध्ये ओढण्याचा प्रयत्न करा। ठीक आहे, जेवढे स्पीडने ओढसान तेवढे तुम्हाला मार्क्स त्या ठिकाणी भेटणार आहे। 100 मीटर झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लगेच 5 ते 10 मिनिटाचा तुम्हाला ब्रेक देते, थांबून देते ते थोडंसं, आणि लगेच ते 1600 मीटर रनिंग घेत आहे। तर 1600 मीटर रनिंगला 150 मुलं ते सोडत आहे, 3 डिटेल 1600 मीटरला सोडत आहे, 2-2 मुलांच्या रांगा ते सोडत आहे। तर 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस तुम्हाला कोणकोणत्या चुकानी करायच्या आहे, तर काय मुलं कोणकोणत्या चुका करते की 1600 मीटर रनिंग 400 मीटरच्या ट्रॅकच्या बाहेरून धावतात, तर ट्रॅकच्या बाहेरून धावण्याचा प्रयत्न केल्यापेक्षा तुम्ही ट्रॅकच्या अंदरून धावण्याचा प्रयत्न करा, कारण की जेवढं तुम्ही ट्रॅकच्या अंदरून धावसान तेवढं तुमचा टायमिंग कमी येणार आहे आणि तेवढं जास्त तुम्हाला मार्क्स भेटणार आहे। आणि 1 नंबर ग्राउंड आहे विद्यार्थी मित्रांनो, सिंथेटिक ग्राउंड आहे त्या ठिकाणी। ठीक आहे, तर 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर 150 पोरं त्या ठिकाणी सोडत आहे। 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर लगेच 10 मिनिटांना काय होतं गोळाफेक, तर गोळाफेकला तुम्हाला चुका कोणत्या नाही करायच्या आहे। लगेच आपलं 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर पहिलाच नंबर त्या ठिकाणी गोळ्यावर लावू नका, सगळ्यात शेवटी गोळा फेका त्या ठिकाणी, कारण की त्या ठिकाणी एवढं थकले राहते की डायरेक्ट मुलं त्या ठिकाणी झोपत आहे, डायरेक्ट 1600 मीटर रनिंग झाल्यावर एवढं त्या ठिकाणी थकत आहे, म्हणजे काहीच एनर्जी त्या ठिकाणी शरीरामध्ये राहत नाही। तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे। 3-4 गोळा फेकला आणि एकदम रिलॅक्स राहा त्या ठिकाणी, घाबरू नका, हिम्मत ठेवा त्या ठिकाणी। ठीक आहे, रिलॅक्स राहा, घाबरू नका त्या ठिकाणी, रिलॅक्समध्ये गोळा फेका त्या ठिकाणी। ठीक आहे, तर अशा प्रकारे प्रोसेस होतं। आणि हे सर्व झाल्यानंतर आपला डिटेल, आपले जे पोलीसवाले असते तर आपली डिटेल घेऊन जाते समोर, आणि त्या ठिकाणी आपल्याला मार्क्स दाखवले जाते, 1600 मीटरचे मार्क्स, 100 मीटरचे मार्क्स, गोळा फेकचे मार्क्स, आणि तिथं आपल्याला सिग्नेचर करायला लावत आहे। तर 50 पैकी मुलांना आज किती मार्क्स पडले तर ते तुम्हाला सांगून देतो। जवळपास 15 मुलं अशा की ते रनिंगमध्ये कटतात, पहिल्या किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या किंवा चौथ्या राऊंडमध्ये ते थांबत आहे एकदम। ठीक आहे, 1600 मीटर रनिंगला हे झालं इथंच कटले। ठीक आहे, त्यानंतर यामधले जवळपास 15 मुलं असे आहे, 15 ते 20 मुलं की त्यांना 20, 22, 24 अशा प्रकारे मार्क्स पडत आहे, 28 अशा प्रकारे मार्क्स पडत आहे, आणि उरले त्यामधले 10, तर यातले जवळपास विद्यार्थी मित्रांनो असे मुलं आहे की काही विद्यार्थी
38 मार्क्स पडत आहे, 36 मार्क्स पडत आहे, 34 मार्क्स पडत आहे, असे मार्क्स घेणारे आहे 10 मुलं आणि यामधले काही 4-5 मुलं असे आहे की त्यांना 41, 43, 45 अशा प्रकारे मार्क्स भेटत आहे। तर अशा प्रकारे एका डिटेलला मार्क्स पडत आहे। तर अशा प्रकारे 24 ऑगस्टला सीपी मुंबईचं ग्राउंड झालं। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। तर आपल्या YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार सीपी मुंबई पोलीस भरतीबद्दल। आजच्या डिटेल्स थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।